नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक कवडे सर, व्यंकटस्वामी महाविद्यालय बीड. आपण पाहत होतो चिटणीसाची कार्यपद्धती. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण प्रकरण 3वरती होतो आणि प्रकरण 3 होतं भाग विक्री. प्रकरण 3 काय होतं? भाग विक्री. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण पाहणार आहोत सार्वजनिक भाग विक्रीच्या पद्धती. आज आपण पाहणार आहोत सार्वजनिक भाग विक्रीच्या पद्धती. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सार्वजनिक किंवा पब्लिक ऑफर किंवा पब्लिकमध्ये जी भाग विक्री केली जाते या भाग विक्रीचे 2 प्रकार त्यांनी सांगितलेत. एक आहे प्राथमिक आणि दुसरी आहे नंतरची. म्हणजे सार्वजनिक विक्री करत असताना या ठिकाणी एक भाग विक्री कशी आहे? प्रायमरी स्टेजला आहे किंवा सुरुवातीची, त्याला म्हणतो आपण इनिशियल. त्याला काय म्हणतो आपण? इनिशियल पब्लिक ऑफर. प्राथमिक भाग विक्रीला इंग्लिशमध्ये काय म्हणत आहेत? या ठिकाणी इनिशियल पब्लिक ऑफर. त्याला इंग्लिशमध्ये शॉर्ट फॉर्म आहे IPO. त्याचा शॉर्ट फॉर्म काय आहे? IPO म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफर. विद्यार्थी मित्रांनो, ही जी IPO आहे हा या ठिकाणचा जो कोड वर्ड आहे हा IPO. याच्यावरती नक्कीच विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न असतो. त्यामुळं ही जी इनिशियल पब्लिक ऑफर सार्वजनिक भागविक्रीची जी आहे त्याला आपण मराठीमध्ये प्राथमिक भागविक्री असं म्हणतो. आणि ही प्राथमिक भागविक्री किंवा इनिशियल पब्लिक ऑफर अर्थातच IPO, ह्या IPOला विशेष करून स्ट्रेस करा आणि अंडरलाईन करून या ठिकाणी त्याचा अभ्यास लक्षपूर्वक ऐकत चला. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीमध्ये कंपनी जनतेस काय करते? प्रथमतः भाग खरेदी करण्याचे आवाहन करते. भाग खरेदी करण्याचं काय करते? आवाहन करते. अशा प्रसंगी नवीन कंपनी किंवा चालू कंपनी जेव्हा भांडवलाची गरज असेल तेव्हा जनतेकडून भाग भांडवल उभारते. सुरुवातीला प्रथमच कंपनी जनतेसाठी भाग विक्रीसाठी काय करीत असते? आवाहन करते. त्यास भाग विक्री असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी IPOच्या आधी काय म्हणतात ते? IPO म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरच्या आधी कंपनीचे भाग नोंदवलेले नसतात. कंपनीचे भाग काय केले असतात? नोंदवलेले नसतात. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक महत्त्वाचं आहे, कंपनीचं जे फॉर्मेशन आहे किंवा कंपनीची जी स्थापना होते, या कंपनी स्थापनेच्या सुरुवातीला ज्या भागांची विक्री केली जाते किंवा जी पब्लिकमध्ये भाग विकले जातात त्यालाच आपण प्रायमरी पब्लिक ऑफर किंवा प्राथमिक भाग किंवा सार्वजनिक भाग विक्री असं म्हणतो. आणि ही भाग विक्री केल्याच्या प्रसंगी किंवा ही भाग विक्री झाल्यानंतर सुरुवातीला याची नक्कीच काय झालेली नसते? भागांची नोंदणी झालेली नसते किंवा हे भाग शेअर मार्केटमध्ये किंवा भाग बाजारामध्ये किंवा भांडवल बाजारामध्ये नोंदलेले नसतात. बरोबर आहे. पण IPO नंतर, IPO म्हणजे काय? ही जी सार्वजनिक भाग विक्री आहे ही पूर्ण झाल्यानंतर यांची नोंदणी ही कुठं केली जाते? भाग बाजारात केली जाते. आणि नोंदणी झाल्यानंतर मात्र ती कंपनी सूचीबद्ध कंपनी म्हणून या ठिकाणी उदयास येते. आणि सूचीबद्ध कंपनी याचा अर्थ लिस्टेड. याचा अर्थ काय होतो? लिस्टेड कंपनी. बरोबर आहे. या लिस्टेड कंपनीचं नाव हे कुठं येतं? शेअर मार्केटमध्ये किंवा भाग बाजारामध्ये झळकू लागतं आणि त्या ठिकाणी दररोज त्याची खरेदी विक्री चालू होते. तिच्या भागाची खरेदी विक्री खुल्या बाजारामध्ये करण्यात येते किंवा त्याची सुरुवात कधी होते? भागाची नोंदणी झाल्यानंतर. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ही प्राथमिक किंवा इनिशियल जी पब्लिक ऑफर आहे किंवा प्राथमिक भाग विक्री आहे ही संपल्यानंतर दुसरा भाग प्रकार ह्यातला काय सांगितलं त्यांनी? नंतरची सार्वजनिक भाग विक्री. कधीची सार्वजनिक भाग विक्री? नंतरची. म्हणजे ही प्राथमिक भाग विक्री संपली की त्याच्यानंतर आणखी भाग विक्री पुढं करण्याला संधी असते आणि त्याला आपण म्हणतो आहे सार्वजनिक भाग विक्री. विद्यार्थी मित्रांनो, त्याला इंग्लिशमध्ये म्हणत आहेत फर्दर पब्लिक ऑफर. काय म्हणत आहेत? फर्दर पब्लिक ऑफर. ऑर म्हणजे किंवा फॉलो ऑन पब्लिक ऑफर म्हणजे FPO. एक आहे IPO म्हणजे इनिशियल. बरोबर आहे. इनिशियल पब्लिक ऑफर. आणि दुसरी काय आहे? FPO. काय आहे ती? FPO. तर ही जी FPO आहे याचा अर्थ आहे फॉलो ऑन पब्लिक ऑफर. कोणती? फॉलो ऑन पब्लिक ऑफर म्हणजे प्राथमिक विक्रीच्या नंतरची भाग विक्री
अशा पद्धतीचा त्याचा अर्थ आहे. म्हणून त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो, FPO. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पुढं बघूया. प्राथमिक विक्रीनंतर काय, प्राथमिक भाग विक्रीनंतर जेव्हा कंपनी भाग विक्री करते त्यास नंतरची किंवा दुय्यम भाग विक्री असं आपण म्हणतो. याला आपण सेकंडरी भाग शेअरसुद्धा म्हणू शकतो. काय म्हणू शकतो, सेकंडरी देखील आपण या ठिकाणी म्हणू शकतो. दुय्यम भाग विक्री म्हणजे प्राथमिक भाग विक्री संपल्यानंतर पुन्हा जर भाग विक्री काढली किंवा भाग विक्री केली तर त्याला आपण काय म्हणतो, नंतरची किंवा दुय्यम भाग विक्री किंवा शेअर इश्यू असा त्याचा अर्थ आहे. सूचीबद्ध कंपनी प्राथमिक भाग विक्रीनंतरच्या, बघा, सूचीबद्ध कंपनी प्राथमिक भाग विक्रीनंतरच्या विक्रीला नंतरची सार्वजनिक भाग विक्री असे म्हणतात. सूचीबद्ध कंपनी कोणती, म्हणजे लिस्टेड कंपनी जी भाग बाजारात आहे ती कंपनी काय करते, प्राथमिक भाग विक्रीनंतरच्या, म्हणजे ह्या भागांची विक्री झाली होती, म्हणजे प्राथमिक भाग विकून झाले होते आणि नंतरच्या विक्रीला म्हणजे पुन्हा जर भाग विक्री काढली तर त्या ठिकाणी त्या भाग विक्रीला काय म्हणतात, ती नंतरची सार्वजनिक भाग विक्री असे म्हणतात. अशा प्रकारचं संबोधन याचं केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पुढील पेजवर या ठिकाणी पुढचा आयटम त्यांनी दिलेला आहे तो म्हणजे ब नंबर. कोणता मुद्दा दिलेला आहे त्यांनी, याच्यातलाच ब मुद्दा दिलेला आहे आणि तो ब मुद्दा आहे विद्यमान समहक्क भागधारकांना भाग विक्री. बघा विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाचा आणि उत्तम असा हा मुद्दा आहे जो सहजपणे याच्यावर खूप वेळेस आपण अनेकदा चर्चा झाली आणि या पाठीमागच्या चर्चेच्या आधारे या ठिकाणी डिटेल्स किंवा आपण सविस्तर चर्चा या मुद्द्यावर आज आता आपण करणार आहोत. आणि हा मुद्दा काय आहे, विद्यमान समहक्क भागधारकांना भाग विक्री. विद्यमान म्हणजे प्रेझेंट, सध्या अस्तित्वात असलेले भागधारक कोण, समहक्क भागधारक. आणि हे जे समहक्क भागधारक आहेत ह्या समहक्क भागधारकांनाच भाग विक्री करणे, बरोबर आहे. या ठिकाणी जे अगोदरचेच भागधारक आहेत, जे ऑलरेडी कंपनीचे सभासद, शेअर होल्डर, अर्थातच कंपनीचे मालक म्हणून जे मालकी तत्वानुसार काम करतात, अशा प्रकारच्या सर्व प्रकारच्या किंवा सर्वच्या सर्व समहक्क भागधारकांना आणखी काही भाग देण्याची पद्धती आहे. आणि त्या भाग देण्याच्या पद्धतीमध्ये आपण काय अभ्यास करणार आहोत, या ठिकाणी विद्यमान समहक्क भागधारकांना भाग विक्री किंवा भाग देणे. किंवा भाग देणे याचा अर्थ काय, अलॉट करणे, ALLOWT, अलॉटमेंट करणे किंवा वाटप करणे असा त्याचा अर्थ आहे. मग विद्यमान समहक्क भागधारकांना ते ऑलरेडी आपल्या कंपनीचे भागधारक, समहक्क भागधारक, अर्थातच सभासद आहेत. आणि हे सर्व असताना देखील यांना कुठल्या प्रकारचे भाग दिले जातात किंवा कोणत्या कारणाने भाग दिले जातात याचा अभ्यास आपण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी या मुद्द्यामध्ये आपण पाहणार आहोत. ही जी चर्चा आहे याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा भाग असा आहे तो म्हणजे एक, विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा भाग असा तुम्ही लक्षात घ्या, या ठिकाणी जे विद्यमान समहक्क भागधारक आहेत त्यांचा दरवर्षी होणाऱ्या नफ्यातील लाभांशावर हक्क असतो. कोणता हक्क असतो, लाभांशावर त्यांचा दरवर्षी हक्क असतो. आणि हा जो लाभांश आहे हा लाभांश वारंवार म्हणण्यापेक्षा दरवर्षी किंवा प्रतिवर्षी जसा नफा वाढत जाईल तसा तसा चढ्या दराने त्यांना लाभांश किंवा बोनस मिळत असतो. आणि हा जो लाभांश आहे विद्यार्थी मित्रांनो कंपन्या काय करतात, जर या ठिकाणी एक मुद्दा याआधी आपण अभ्यासला होता तो असा होता की कंपनीचा जो लाभ आहे किंवा नफा आहे हा नफा भागधारकामध्ये किंवा समहक्क भागधारकांना जो मालकीच्या तत्त्वावर काम करतात या सर्व समहक्क भागधारकांना वाटप न करता सार्वजनिक सभेमध्ये मुख्य म्हणजे विशेष असा ठराव पारित करून तुम्हाला जर कंपनीच्या प्रगतीमध्ये किंवा विकासासाठी आणखी भांडवलाची गरज असेल तर मालकीचं भांडवल म्हणून जर आपल्याला वाढ करायची असेल किंवा या मालकीच्या भांडवलावर जर या ठिकाणी आपलेच पैसे किंवा आपल्याच कंपनीचं भांडवल म्हणून ती जी नफ्याची रक्कम आहे, कशाची रक्कम आहे, नफ्याची रक्कम आहे, ही नफ्याची रक्कम जर वळती करायची असेल तर आपणाला त्यांना दोनच पर्याय असतात. एक तर विशेष ठराव पारित करून समहक्क भागधारकांचा जो लाभांश आहे किंवा नफा आहे हा
नफा प्रतिधारण नफा म्हणून आपण काय करतो, भांडवल स्वरूपामध्ये कंपनीकडे वळती करतो आणि भांडवली स्वरूपामध्ये त्याचा आपण हिस्सा काढून घेतो आणि काही नफा प्रतिधारण नफा म्हणून संचय करतो आणि काही नफा कुठं टाकत असतो, आपण त्यांना बोनस म्हणून किंवा लाभांश म्हणून वाटत असतो. विद्यार्थी मित्रांनो, याला आणखी एक मार्ग म्हणून या सार्वजनिक प्रमंडळामध्ये नक्की उपक्रम असा चालतो की या ठिकाणी जर मालकीचं भांडवल त्यांना वाढवणं गरजेचं असेल, त्यांना कर्जाऊ भांडवल घेण्याची इच्छा नाही किंवा पुन्हा एकदा समहक्क भाग विकायचे नाहीत किंवा विक्री करून भांडवल सार्वजनिकमध्ये किंवा पब्लिकमध्ये या ठिकाणी त्यांना काय करायचं नाही की नवीन भाग विकून भांडवल जर उभारायचं नसेल तर यांच्याजवळ किंवा अशा कंपन्याकडं ज्याच्याकडं मोठ्या प्रमाणात नफा किंवा लाभांशची रक्कम तयार होते, अशा कंपन्या आणखी एक वेगळ्या प्रकारचा निर्णय घेतात. विद्यार्थी मित्रांनो, तो निर्णय म्हणजे असा आहे की जो लाभांश या समहक्क भागधारकांना दिला जातो किंवा वाटप केला जातो. काय केला जातो? हा लाभांश दरवर्षी वाटप केला जातो. हा वाटप होणारा लाभांश हे काय करतात कंपन्या, विशेष ठरावाद्वारे त्या वेगळ्या पद्धतीने वळती करून यामध्ये त्यांना वेगळ्या प्रकारचे भाग या ठिकाणी देऊ करतात. मग ह्या समहक्क भागधारक ऑलरेडी ते मालक आहेत कंपनीचे आणि त्यांना वेगळे प्रकारचे भाग म्हणजे कोणत्या प्रकारचे भाग दिले जातील, या ठिकाणी 2 प्रकारचे भाग त्यांनी दाखवलेत. एक आहे हक्क भाग, एक काय आहे हक्क भाग. हे जे हक्क भाग आहेत हे हक्क भाग त्यांच्या लाभांशाच्या मोबदल्यामध्ये किंवा तेवढ्या रकमेच्या मोबदल्यामध्ये त्यांना वाटप केले जातील आणि तेवढ्या हक्क भागाची रक्कम ही त्यांच्या शेअरमध्ये कन्वर्ट करण्यात आली, म्हणजे परिवर्तन झालं. बरोबर आहे. लाभांश हा काय झाला, परिवर्तित झाला आणि हा जो लाभांश आहे हा किंवा त्यांचा जी मिळकत होती ही मिळकत काय झाली, संपवली आणि तो पैसा भाग प्रमाणपत्र वाटप करून, म्हणजे एक हक्क भाग आणि दुसरे बोनस भाग. दुसरा प्रकार कोणता आहे, बोनस भाग. अशा 2 प्रकारच्या भागांचं वाटप कोणाला केलं जातं, विद्यमान समहक्क भागधारकांना केलं जातं आणि या विद्यमान समहक्क भागधारकांना वाटप करून यांनी कंपनीला झालेला जो नफा आहे तो आपल्याच कंपनीमध्ये ठेवलेला आहे आणि तो त्याचा पुनर्वापर या शेअरच्या रूपामध्ये काय केला जाईल, वापरला जाईल आणि कंपनीला बाहेरून ज्या भांडवलाची गरज होती त्याची गरज अंतर्गत व्यवस्थेमधूनच भागवली जाईल. म्हणून या ठिकाणी विद्यमान समहक्क भागधारकांना, कोणाला, विद्यमान समहक्क भागधारकांना अशा प्रकारचे हक्क भाग किंवा बोनस भाग देणं अतिशय कंपनीच्या काय आहे, फायद्याचं आहे किंवा एक विकासाचं या ठिकाणी काम किंवा मोठं पाऊल त्यांनी घेतलेलं असतं. आणि हा जो विशेष हक्क आहे हा विशेष हक्क कंपन्या काय करतात, कंपनीच्या सार्वजनिक सभेमध्ये म्हणजे वार्षिक सभेमध्ये सार्वजनिकरित्या ठराव पास करून किंवा प्रस्ताव मंजूर करून घेतात आणि त्या ठरावाद्वारे त्या ठिकाणी काय करतात, अशा प्रकारचे हक्क भाग किंवा बोनस भाग हे कोणाला वाटले जातात, ऑलरेडी आपल्या कंपनीचे जे मालक आहेत अशा प्रकारच्या समहक्क भागधारकांना अर्थातच कंपनीच्या सभासदांना दिले जातात. त्याचे 2 प्रकार नाव सांगितले त्यांनी, एक काय आहे हक्क भाग आणि दुसरा आहे बोनस भाग. तर या ठिकाणी डिटेलमध्ये हक्क भाग म्हणजे काय याची चर्चा विद्यार्थी मित्रांनो आपण आता काय पुढं घेत आहोत. या ठिकाणी ज्या 2 प्रकारापैकी पहिला भागाचा प्रकार कोणता आहे, जो नफ्याच्या बदल्यामध्ये किंवा लाभांशाच्या बदल्यामध्ये वाटला जातो, त्या ठिकाणी त्याचं नाव आहे हक्क भाग. कोणते भाग आहे ते, हक्क भाग. या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे जेव्हा कंपनीस अधिक भांडवलाची आवश्यकता असते, काय म्हणतो तो, जेव्हा कंपनीस अधिक भांडवलाची आवश्यकता असते तेव्हा कंपनी काय करते, तिच्या समहक्क भागधारकांना त्यांनी खरेदी केलेल्या भागाच्या प्रमाणात, कशाच्या, त्यांनी खरेदी केलेल्या भागांच्या प्रमाणामध्ये भाग विक्री करू शकते. म्हणजे अशा प्रकारचे हक्क भाग त्यांना वाटत असताना त्यांना पुन्हा एकदा काय केलं जाईल, हक्क भाग म्हणून दिले जातील आणि त्यांचं जे प्रमाण आहे किंवा रेशो आहे सगळ्यांना थोडी भाग पुन्हा दिले जातील आणि त्याच्या माध्यमातून त्याचा पैसा कव्हर केला जाईल किंवा भांडवल उभारणी केली जाईल. अशा भाग विक्रीस हक्क भाग विक्री असे देखील म्हणतो आपण. अशा भाग विक्रीस काय म्हणतो आपण, हक्क भाग विक्री असे म्हणतो. आणि त्यानंतर नवीन भाग विक्रीमध्ये विद्यमान भागधारकांना भाग खरेदीचा आग्रह हक्क म्हणजे प्रीएम्प्टिव्ह राईट्स
अशा प्रकारचा हक्क दिला जातो. आणि या नवीन भाग विक्रीमध्ये कोणाला सगळ्यात जास्त मोठा हक्क आहे व म्हणजे विद्यमान समहक्क भागधारकांना अशा प्रकारचे हक्क भाग खरेदी करण्याचा अधिकार त्यांना असतो. आणि त्यांचं वाटप झाल्यानंतरच उर्वरित भाग हे सार्वजनिकरित्या किंवा दुसऱ्यांना दिले जाते. तोपर्यंत इतरांना त्याची भाग मिळणार नाहीत. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय सांगितलं त्यांनी, हा जो शब्द होता प्रिएम्प्टिव्ह राईट्स, बरोबर आहे. प्रिएम्प्टिव्ह राईट्स म्हणजेच भाग खरेदीचा हक्क. म्हणजेच काय, भाग खरेदीचा हक्क ही जी संज्ञा आहे प्रिएम्प्टिव्ह राईट्स, याचा लॉंग फॉर्म किंवा मराठीतला अर्थ आहे भाग खरेदीचा आग्रह हक्क. आणि हा भाग खरेदीचा आग्रह हक्क हा जो अर्थ आहे हा तुम्ही वहीमध्ये व्यवस्थित टिप्पण करून घ्या, नोट्समध्ये लिहून घ्या. त्याचं कारण याच्यावरही देखील तुम्हाला 1 किंवा 2 मार्कासाठी प्रश्न असू शकतो. आणि ऑब्जेक्टिव्हमध्ये तर नक्कीच आणि डेफिनेट या गोष्टीवर मुद्दा असतो. आणि तो शॉर्ट फॉर्म, लाँग फॉर्म किंवा त्याच्या वेगळ्या ह्याच्यामध्ये टर्म्स ज्या दिलेल्या असतात संज्ञा, त्याच्यामध्ये संज्ञेमध्ये नक्कीच याची चर्चा या ठिकाणी आपल्याला तो प्रश्न सोडावा लागतो. म्हणून त्याला इम्पॉर्टन्स द्या आणि काळजीपूर्वक वाचत चला. विद्यार्थी मित्रांनो, खाली लिहिले त्यांनी प्रथम प्राधान्य विकल्प खाजगीरित्या भाग विक्रीमध्ये कंपनी हक्क भाग वाटप करू शकते. काय म्हणतो तो हक्क, याचा अर्थ काय, प्रथम प्राधान्य. प्रिएम्प्टिव्ह राईट्सचा अर्थ काय झाला त्याचा अर्थ दिला त्यांनी प्रथम प्राधान्य कोणाला, विद्यमान समहक्क भागधारकांना. किंवा जो विकल्प आहे तो खाजगीरित्या भाग विक्रीमध्ये कंपनी कोणाला देऊ शकते, समहक्क भागधारकांना कंपनी हक्क भाग वाटप करू शकते. अशा प्रकारचा हा मुद्दा होता. इथपर्यंत आपण चांगल्या व्यवस्थित काळजीने लक्षपूर्वक वाचन करा. विद्यार्थी मित्रांनो, आता पुढचा मुद्दा आहे याच्यामध्येच आणखी एक, तो म्हणजे याची खाजगी भाग विक्री कशी केली जाते. हे जे हक्क भाग आहेत याची खाजगी विक्री कशी केली जाते. तर मुद्दा आहे खाजगी भाग विक्री म्हणजे विशिष्ट लोकांच्या गटाला प्रतिभूतीचे काय करणे, वाटप करणे. विशिष्ट लोकांच्या गटाला म्हणजे याचा अर्थ काय होतो विद्यार्थी मित्रांनो, कंपन्या किंवा सार्वजनिक प्रमंडळंसुद्धा काय करतात, इतर कंपन्यांचे डायरेक्टली शेअर्स खरेदी करतात. त्यावेळेस त्या कंपनीचे भागधारक किंवा कंपनीचे मालक किंवा त्यांचा जो गट आहे किंवा त्यांचं जे संचालक मंडळ आहे किंवा कार्यकारी मंडळ आहे, अशा प्रकारचे जे काही मालकी तत्त्वाचे व्यक्ती आहेत किंवा भांडवली बाजारामध्ये कार्यरत असलेल्या कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्या अनेक गटागटाने काम करतात. आणि ही जे गट आहेत हे इतर कंपन्याचे हक्क भाग हे काय करतात, खाजगीरित्या या ठिकाणी खरेदी करत असतात. म्हणून विशिष्ट लोकांच्या गटाला देखील ही खाजगी भाग विक्री केली जाते आणि त्यांच्या भाग विक्रीतून भांडवलाची उभारणी किंवा उपलब्धता करता येते. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या काय तरतुदीत खाजगी भाग विक्रीच्या तरतुदीमध्ये त्यांनी सांगितलं आहे हक्क भाग विक्रीसाठी पुढील तरतुदीची पूर्तता करावी लागते. म्हणजे कंपन्याला अशा प्रकारचं जर काय करायचं आहे, भांडवल उभं करायचं असेल किंवा खाजगीरित्या भाग विक्री करायची असेल तर या कंपन्यांना काय करावं लागतं, खालील तरतुदी बरोबर आहे किंवा अटी या ठिकाणी पाळाव्या लागतात. अन्यथा भाग विक्री करण्याची परवानगी मिळत नाही. म्हणून अशा प्रकारच्या ज्या तरतुदी किंवा अटी आहेत ह्या खाली दिलेल्या आहेत त्या आपण पाहणार आहोत आणि त्यानुसारच काय केलं जाईल, खाजगी भाग विक्री केली जाईल असा त्याचा अर्थ आहे. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये अ नंबर दिला त्यांनी, काय दिला आहे, अ नंबर दिलेला आहे. आणि या अमध्ये आपण पाहत आहोत तो म्हणजे या ठिकाणी हक्कभाग विक्री काय सांगितलं त्यांनी, हक्कभाग विक्री किंमत म्हणजे हक्कभागाची विकून आलेली किंमत ही बाजार मूल्यापेक्षा कमी असते. बघा मजेशीर गोष्ट. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, शेअर्स किंवा भाग हा जो शेअर किंवा भाग आहे हा भांडवलाचा एक आहे छोटासा घटक असतो. आणि त्याच्या किती किमती असतात सांगितलं तुम्हाला मी आधी शिकवलं. त्यामध्ये 2 प्रकारच्या किमती असतात, बरोबर आहे. एक आहे फेस व्हॅल्यू आणि दुसरी काय आहे, या ठिकाणी दुसरी आहे मार्केट व्हॅल्यू. दुसरी कोणती आहे, मार्केट व्हॅल्यू. ही जी फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू आहे याच्यामध्ये तफावत असते. फेस व्हॅल्यू ही त्याची दर्शनी किंमत असते, म्हणजे या ठिकाणी त्याचं मूळ किंमत किंवा लागत मूल्य असतं त्या भागाचं. आणि मार्केट व्हॅल्यू ही बदलती असते. या ठिकाणी बाजारात आजच्या रेटमध्ये त्याचं मार्केट व्हॅल्यू काय आहे, बरोबर आहे. तर याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अशा प्रकारचे जर खाजगी भाग विक्री करायची असेल, मी काय म्हणतो खाजगी, पुन्हा लक्ष द्या, सार्वजनिक नाही, खाजगी भाग विक्री
विशिष्ट लोकांच्या गटाला जर विकायचे असेल, कारण तेवढे शेअर जर विक्री करायचे असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी काय करावं लागेल, बाजार मूल्यापेक्षा हक्क भागाची विक्री किंमत काय असते, कमी असते. म्हणजे कमी मूल्याने त्या ठिकाणी भाग विकावे लागतील आणि त्याच वेळेस हे खाजगीरित्या भागाची विक्री होऊ शकेल, अन्यथा करता येत नाही. विद्यार्थी मित्रांनो, यामधला ब मुद्दा आहे. दुसरा तो मुद्दा आहे कंपनी लेटर ऑफ ऑफर. हा दस्तऐवज विद्यमान, बघा, हा दस्तऐवज विद्यमान भागधारकांना पाठवते. कंपनी काय करते, या ठिकाणी लेटर ऑफ ऑफरचा काय अर्थ होतो, या ठिकाणी लेटर ऑफ ऑफर याचा अर्थ, लेटर म्हणजे पत्र आहे, बरोबर आहे, आणि कोणतं पत्र आहे ते, ऑफर म्हणजे विक्रीचे आवाहन. कशाचे, खाजगी भाग विक्रीचे आवाहन. हे जे भाग विक्रीचे आवाहन आहे त्या आवाहनालाच आवाहन काय आहे, त्याचा अर्थ विक्रीचं आवाहन, हे ऑफर केली जाते किंवा आवाहन केलं जातं. आणि हे आवाहन जे आहे, हे आवाहन म्हणजे कसं केलं जातं, प्रसिद्धीच्या माध्यमातून केलं जातं किंवा त्या ठिकाणी लेटर पाठवून म्हणजे पत्र पाठवून. हा दस्तऐवज ही काय करते कंपनी, आम्हाला खाजगीमध्ये असे इतके एवढे भाग इतक्या दराचे हे विकायचे आहेत, आपण इच्छुक असाल तर तुम्हाला प्रथम प्राधान्य दिलं जाईल, म्हणून त्याला हक्क भाग असं पण म्हणतो. आणि अशा प्रकारचं पत्र कुणाला पाठवलं जातं, विद्यमान भागधारकांना पाठवले जाते, असा त्याचा अर्थ आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे जे दोन कंडिशन पाहिल्यानंतर या ठिकाणी तिसरा मुद्दा आहे क, तो म्हणजे लेटर ऑफ ऑफरमध्ये समाविष्ट व्हावी. बघा मजेशीर गोष्ट, या खाजगी विद्यमान भागधारक जे आहेत आपले समहक्क भागधारक, त्यांना ज्यावेळेस अशा प्रकारचं लेटर जाईल, त्या लेटरमध्ये काय बाबी समाविष्ट आहेत, तर या ठिकाणी त्यांनी खाली कंडिशन दिल्यात. एक आहे देऊ केलेल्या भागाची संख्या. काय उल्लेख असेल त्यात, आम्ही आपणास ऑफर किंवा आवाहन करतो की या ठिकाणी आपल्या भागाच्या प्रमाणामध्ये एखाद्याकडं 100 भाग आहेत, बरोबर आहे, आणि त्याला 10% अलॉटमेंट करायची. किती टक्के, 10% अलॉटमेंट करायची किंवा वाटप करायचं आहे. त्यांना ऑफर केली जाईल 100 भाग समहक्क भागधारकाच्या मालकास किंवा त्या सभासदास काय कळवलं जाईल, त्याला कळवलं जाईल की आपल्याला 10% म्हणजे आणखी 10 शेअर्स किंवा 10 भाग आम्ही आपणास देऊ करत आहोत. अशा प्रकारे त्याची भागाची संख्या त्या पत्रामध्ये कळवली जाईल, म्हणून तिथं लिहिलं आहे देऊ केलेल्या भागाची संख्या. विद्यार्थी मित्रांनो, त्याचा उल्लेख झाल्यानंतर दुसरा आणखी मुद्दा काय असेल त्या पत्रामध्ये, भाग विक्रीचा कालावधी. हा कालावधी 15 दिवसापेक्षा कमी असू नये आणि 30 दिवसापेक्षा जास्त असू नये, अशा प्रकारचा उल्लेख त्या ठिकाणी मुदत घालून त्या ठिकाणी कळवलेले असेल की आपणास कळविण्यात येते की भाग विक्रीचा कालावधी हा आपणास पत्र मिळाल्यापासून 15 दिवस किंवा या पत्राच्या दिनांकापासून 15 दिवसच्या नंतर आणि या 30 दिवसाच्या विशिष्ट तारखेच्या मर्यादेमध्ये ही ऑफर खुली राहील. अशा प्रकारची ही ऑफर किंवा लेटर ऑफ ऑफर हे काय केलं असेल, या ठिकाणी विद्यमान भागधारकांना पाठवलेले असेल. आणि त्यामध्ये हे दोन मुद्दे आहेत. तिसरा मुद्दा आहे त्यामध्ये आणखी हक्क त्याग करणे म्हणजे, बघा, हक्क त्याग करणे म्हणजे भागधारक हे त्याचे हक्क भाग दुसऱ्याच्या नावे करू शकतात, अशा प्रकारचा एक उल्लेख आणखी त्याच्यामध्ये आहे. म्हणजे याचा अर्थ काय, हक्क त्याग करायचा असेल त्यांना तर ते कोणाच्या नावावर घेऊ शकतात, अशा प्रकारचे हक्क भाग जे ऑफर त्यांना केलेली आहेत ते आणखी कोणाच्याही नावे किंवा इतराच्या म्हणजे दुसऱ्याच्या नावे ते करू शकतात आणि हे त्यांनी स्वीकारू शकतात. हक्क भाग कोणाच्या नावावर, इतरांच्या नावावर. अशा पद्धतीचे या पत्रामध्ये 3 मुद्दे अतिशय महत्त्वाचे उल्लेखित आहेत. नंतर आणखी एक मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, तो म्हणजे ड मुद्दा. याच्यामध्ये काय आहे, लेटर ऑफ ऑफर हे कसं पाठवलं जातं म्हणून सांगितलं त्यांनी कंडिशन त्याच्या. बघा, लेटर ऑफ ऑफर म्हणजे जी आवाहन केलेलं आहे हक्क भाग विक्रीचं, त्याचं पत्र रजिस्टर पोस्ट, स्पीड पोस्ट, कुरिअर किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कंपनी पाठवू शकते. अशा पद्धतीची ही एक कंडिशन आहे. हे तुमच्या लक्षात राहण्यासाठी अतिशय सोपी बाब आहे. पुढचा मुद्दा आहे, जर विद्यमान भागधारकांनी विहित मुदतीत प्रतिसाद दिला नाही. बघा मजेशीर गोष्ट, या ठिकाणी जे विद्यमान भागधारक आहेत, बरोबर आहे, कोणते विद्यमान म्हणजे सध्या समहक्क भागधारक जे आहेत, हे समहक्क भागधारक त्यांनी जर या ठिकाणी
काय केलं नाही, त्यांनी दर्शवलेला जो कालावधी आहे 15 दिवस ते 30 दिवस या मुदतीच्यामध्ये जर त्यांनी प्रतिसाद किंवा रिप्लाय दिला नाही, हक्क भाग ठेवून घेत आहोत किंवा खरेदी करत आहोत किंवा आम्हाला पाहिजेत अशा प्रकारचं काही ॲग्रीमेंट त्यांनी जर कळवलं नाही, तर तुम्हाला काय करावं लागेल, त्याचा प्रतिसाद जर आला नाही तर भागधारक काय म्हणतात ते, तर भागधारक भाग खरेदीसाठी इच्छुक नाही असे गृहीत धरले जाते आणि ते न खरेदी केलेले भाग कंपनी नवीन गुंतवणूकदारांना विकू शकते. अशा प्रकारचे भाग कोणाला विकील, ती विकणार कोणाला, जे नवीन गुंतवणूकदार आहेत अशा लोकांना हे हक्क भाग विकू शकते आणि कंपनी या समहक्क भागधारकांची किंवा जे मूळ मालक आहेत त्यांची या ठिकाणी काय करणार नाही, वाट पाहणार नाही. हे भाग ती खाजगी नवीन गुंतवणूकदारांना विकू शकते. अशा प्रकारचा हा मुद्दा आहे. विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा मुद्दा आहे या लेटर ऑफ ऑफरमध्ये, तो म्हणजे या ठिकाणी कंपनीने काढलेल्या हक्क भाग विक्रीसाठी किमान अभिदान 90% असेल. किमान अभिदान 90% असेल म्हणजे जो दर आहे, समजा या ठिकाणी जे भाग कमीत कमी 100 रुपये मूल्याचे समजा काढले विक्रीला, तर हे जे 100 रुपये मूल्याचे जे शेअर्स किंवा भाग आहेत या भागाचं अभिदान किंवा पहिला हप्ता किंवा त्याचं किती असेल, त्याचं मूल्य किमान किती असायला पाहिजे, 90% म्हणजेच 90 रुपये. या 100मध्ये किती असेल, 90 रुपये एवढं अभिदान असेल आणि याच्यापेक्षा कमी किमतीला हे भाग विकू शकत नाहीत, कारण या ठिकाणी 10 रुपये हा या ठिकाणी त्यांनी हानी या ठिकाणी पत्करलेली असते आणि अशा प्रकारचे हक्क भाग कंपनी कमीत कमी 90%च्या वरती विकू शकते असा त्याचा अर्थ आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता मुद्दा संपवलेला आहे, तो म्हणजे कोणता, हक्क भाग. बरोबर आहे. हक्क भागाचा अर्थ आणि हक्क भागाच्या ऑफर कशा पद्धतीने दिल्या जातात आणि त्याच हक्क भाग हे समहक्क भागधारकांना दिल्यानंतर जर त्यांना त्याचा प्रतिसाद किंवा त्या ठिकाणी दुसरा माध्यम आणखी एक आहे, ते म्हणजे पूर्ण प्रतिसाद जर समहक्क भागधारकाकडून मिळाला नाही तर खाजगी गुंतवणूकदार किंवा खाजगीरित्या देखील या ठिकाणी खाजगी भाग विक्री या समहक्क भागाची केली जाते आणि ती कशी केली जाते एवढे मुद्दे आपण साधारणपणे विद्यार्थी मित्रांनो पाहिले. आणि याचं अभिदान हे कमीत कमी किती असतं, 90% असतं. त्याच्या दर्शनी मूल्याच्या किती असेल, 90% एवढं त्याचं अभिदान आहे. अभिदान म्हणजेच त्याचं या ठिकाणी वसुली मूल्य म्हणजे भांडवल म्हणून त्याचा तेवढा पैसा कंपनीला 90% कमीत कमी मिळणं गरजेचं आहे. अशा ऑफरवर हे भाग विकले जातात. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आणखी एक दुसरा मुद्दा आहे, तो म्हणजे आपला कोणता राहिला बघायचा, बोनस भाग. कोणता राहिला, बोनस भाग. आणि हा जो बोनस भाग आहे, हा बोनस भाग मुद्दा या ठिकाणी आपल्याला त्यांनी खाली दिलेला आहे 2 नंबर टाकून. किती नंबर टाकला त्यांनी, या ठिकाणी आहे त्याला 2 नंबर. आणि त्याची माहिती इथं बघूया आपण. बोनस भाग पूर्ण दत्त असतात. बघा मजेशीर, बोनस भाग हे कसे असतात, पूर्ण दत्त असतात. बोनस भाग हे विद्यमान भागधारकांना मोफत त्याच्या धारण केलेल्या भागाच्या प्रमाणात वाटप करतात. बघा मजेशीर आहे. पूर्ण दत्त असण्याचं कारण काय, कारण त्यांची जी रक्कम आहे ती समहक्क भागधारकाकडून कुठल्याही प्रकारची राशी वसूल करण्यासाठी नसते. याचा अर्थ असा होतो की जी वसूल करायचीच नाही राशी. याचं कारण काय, हे भागाचंच नाव आहे बोनस भाग. आणि बोनस किंवा लाभांश हा कोणाचा हक्क आहे, समहक्क भागधारकांचा हक्क आहे. आणि हे जे विद्यमान समहक्क भागधारक आहेत यांचा तो हक्क असल्यामुळं हे जे बोनस भाग आहेत हे कोणाला दिले जातात, समहक्क भागधारकांना, जे विद्यमान मालक आहेत त्यांना दिले जातात. आणि ते त्यांच्या शेअर्सची जी अगोदरची अलॉटमेंट किंवा वाटप आहे त्याच्या रेशोमध्ये किंवा प्रमाणामध्ये वाटप करतात. साधारणपणे आर्थिकदृष्ट्या मजबूत कंपनी तिच्या नफ्यातून किंवा मी मग चर्चा केली ही कशातून वाटप केले जातात बोनस भाग, ते म्हणजे आर्थिकदृष्ट्या मजबूत कंपनी तिच्या नफ्यातून किंवा राखीव निधी यामधून हे बोनस भाग वाटप करते. म्हणून याला नफ्याचे किंवा राखीव निधीचे भांडवल म्हणतात. याला कशाचं भांडवल म्हणतो आपण, नफ्याचे किंवा राखीव निधीचे भांडवलीकरण या प्रक्रियेला म्हणतात. त्याचं कारण असं आहे, ते म्हणजे कंपनीचा जो होणारा नफा आहे किंवा झालेला नफा आहे किंवा राखीव निधी आहे, बरोबर आहे. राखीव निधी म्हणजे रिझर्व्ह फंड.
काय म्हणतात त्याला, रिझर्व्ह फंड. आणि हा जो रिझर्व्ह फंड आहे, हा रिझर्व्ह फंड कशासाठी वापरला जातो, या ठिकाणी बोनस भाग वाटप करण्यासाठी वापरला जातो. आणि अर्थातच हा पैसा जो संचित निधी होता किंवा राखीव निधी होता किंवा नफा झालेला होता, हा सगळाची सगळा वळती करून कशामध्ये केला जाईल, भांडवलामध्ये, ठीक आहे ना, भांडवल किंवा कॅपिटल म्हणून या ठिकाणी युटिलाइज केला जाईल किंवा तो वापरला जाईल. आणि अशा प्रकारच्या नफ्यालाच आपण नफ्याचे भांडवलीकरण किंवा राखीव निधीचे भांडवलीकरण असं आपण म्हणतो. म्हणून या ठिकाणी ह्याचं भांडवलीकरण करून त्याच्या बदल्यामध्ये या भागधारकांना काय वाटप केलं जातं, बोनस भाग. काय होतं, त्याला दिलं जातं, बोनस भाग दिले जातात. आणि हे भाग त्यांना बोनस भाग म्हणून मिळाले आणि याच्यात कुठलाही पैसा त्यांना पुन्हा द्यायचा नसतो, कारण हा बोनस त्यांच्या कॅशमध्ये येणारी रक्कम ही ॲक्च्युअल कशामध्ये आली, त्यांना भागा स्वरूपाच्या म्हणजे प्रमाणपत्रामध्ये, भागाच्या प्रमाणपत्राच्या स्वरूपामध्ये त्यांना वसूल झाली. आणि म्हणून त्यांच्या भागांची काय होईल, समहक्क भागांची ऑलरेडी त्यांच्याकडं वाढ होईल. ज्याच्याकडं 500 भाग होते त्यांना जर बोनस भाग 100 भेटले असतील तर त्याची उद्याची संख्या म्हणजे बोनस भाग अधिक केल्यानंतर त्याच्याकडे समहक्क भाग किती असतील झालेले, 600. अशा पद्धतीची ही भागाची विक्री म्हणजे बोनस भाग वाटप करून नफ्याचं काय केलं जाईल, भांडवलीकरण. अर्थातच राखीव निधी किंवा नफा ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत, परंतु या दोन्हीपैकी कशाचंही भांडवलीकरण कंपन्या ठराव घेऊन करू शकतात. आणि या ठिकाणी अशा प्रकारचे बोनस भाग काय केले जातील, विद्यमान समहक्क भागधारकांना वाटप करणे किंवा केले जातील. अशा प्रकारच्या कंपनी कायद्यात तरतुदी आहेत. विद्यार्थी मित्रांनो, याच्या तरतुदी काय आहेत हे पण या ठिकाणी त्यांनी दिलं आहे. बोनस भाग वाटपासंबंधीच्या तरतुदी पुढील प्रमाणे आहेत असं ते म्हणत आहेत. आणि त्या तरतुदीमध्ये काय काय आहे ते आपण बघू. एक आहे मुक्त राखीव निधी. कशात काय काय वाटायचं आहे, मुक्त राखीव निधी म्हणून एक वाटायचा. दुसरा आहे प्रतिभूती वाढावा खाते. बरोबर आहे, या ठिकाणी दुसरं काय आहे, प्रतिभूती वाढावा खाते किंवा भांडवल परतफेड राखीव निधी खाते. या म्हणजे या ठिकाणी महत्त्वाचा बाब काय सांगितलं त्यांनी, कंपनी बोनस भाग वाटप फक्त खालील गोष्टीमधून करू शकते. काय सांगितलं त्यांनी कंपनीचं, या ठिकाणी बोनस भाग जर कंपनीला वाटायचे असतील तर हे बोनस भाग वाटण्यासाठी कंपनी कशाचा वापर करू शकते, मुक्त राखीव निधी, ज्याच्यावर कुठल्याही प्रकारचं कंट्रोल किंवा सिक्युरिटी टाकलेलं नाही, बरोबर आहे, किंवा बंधन नाही. मग ज्याच्यावर बंधन नाही अशा प्रकारचा जो निधी आहे तो आहे मुक्त राखीव निधी. हा वापरू शकता तुम्ही. नसेल तर प्रतिभूती वाढाव खात्यामध्ये पैसे पडलेले असतात, ते कशातून येतात, भागाच्या वाढीव मूल्यातून. म्हणजे वरची जी रक्कम असते, समजा आपल्या कंपनीचा जो एक भाग आहे तो आहे मूळ किंमत 100 रुपये, मूळ किंमत किंवा दर्शनी मूल्य, ज्याचं फेस व्हॅल्यू किंवा दर्शनी मूल्य हे किती आहे, हे दर्शनी मूल्य आहे तुमचं 100 रुपये. आणि मार्केट व्हॅल्यूनुसार आजच्या दरानुसार कंपनीचा तुमच्या भागाचा दर जर 1000 रुपये पडत असेल, किती असेल, 1000 रुपयाला जर भाग विक्री होत असेल तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 100 आणि 1000मध्ये फरक आहे 900 रुपयाचा. किती रुपयाचा फरक आहे, 900 रुपयाचा. आणि ह्या 900 रुपयाच्या फरकामध्ये काय असतं, मग ते ही जी फरक आहे तो प्रतिभूती किंवा भांडवलामध्ये ज्याला आपण वाढ म्हणतो अशा प्रकारचा वाढावा जो आलेला आहे त्याला आपण वाढावा म्हणतो. आणि हा प्रतिभूती वाढावा म्हणतात. त्याचं कारण जे दस्तऐवज किंवा प्रमाणपत्र भागाचे असतात त्याला आपण दुसऱ्या भाषेत प्रतिभूती असं म्हणतो. आणि ह्या प्रतिभूतीचा आपल्या मार्केटमध्ये काय झालेली आहे, वाढ झाली मूल्यामध्ये मार्केट व्हॅल्यूनुसार, बरोबर आहे. आणि त्या दराने जे वसूल झालेलं वरचं मूल्य आहे ते मूल्य कशात टाकलेलं असेल, त्या प्रतिभूती वाढावा खात्यामध्ये नोंद केलेली असेल. आणि याचं देखील कंपनी काय करू शकते, भांडवलीकरण करण्यासाठी बोनस भाग म्हणून वाटप करू शकते. फक्त प्रमाणपत्र द्यायचे आणि या वाढावा खात्याचा पैसा भांडवल म्हणून कुठं वळती करायचा, कंपनीच्या विकासामध्ये किंवा प्रगतीमध्ये त्याला युटिलाइज करायचा किंवा वापर करायचा. हा एक मुद्दा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समजला असेल. आणि पुढचा आणि शेवटचा या ठिकाणी तिसरा मुद्दा आहे भांडवल परतफेड राखीव निधी खाते. कोणतं खातं आहे आणखी कंपनीकडं, भांडवल परतफेड राखीव निधी खाते. या ठिकाणी भविष्यामध्ये कंपनीला भांडवलाची परतफेड करण्याची गरज लागू शकते आणि त्याचा कधीही कालावधी येईल हे सांगता येत नाही किंवा अनिश्चित असतं. कारण भांडवलाची परतफेड ही कंपनीच्या हयातीमध्ये केली जात नाही, परंतु कंपनीचं जे निस्तारण आहे किंवा कंपनी ज्यावेळेस बंद करण्याची वेळ येते त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टीची गरज लागते. अशा प्रसंगी
अडचण होऊ नये म्हणून कंपनी काय करते, भांडवल रिटर्न देण्यासाठी दरवर्षीच्या वेगळ्या राखीव निधीमधून त्याची तरतूद करते आणि अशा प्रकारचं हे जी निधी खातं आहे याच्यात जर पैसा पडून असेल तर या भांडवलाचं देखील काय केलं जाईल, या राखीव निधीचं भांडवलीकरण केलं जाईल आणि ही भांडवलीकरण करून या ठिकाणी काय विद्यार्थी मित्रांनो, आज भांडवलाची गरज भागवली जाईल असा त्याचा अर्थ आहे. हे जे भांडवलीकरण आहे हे करण्याचा हक्क देखील कंपनीकडे आहे आणि ठराव घेऊन या ठिकाणी अशा प्रकारच्या 3 मुद्द्याच्या आधारे कंपनी काय करेल, तुमचं बोनस भाग हे या निधीचा वापर करून वाटप करेल आणि हे सगळे बोनस भाग कोणाला दिले जातील, ते म्हणजे विद्यमान असलेले आपले समहक्क भागधारक. कोण, समहक्क भागधारक हेच याचे काय आहेत, मालक आहेत आणि यांनाच हे बोनस भाग वाटले जातील. त्यांचा त्याच्यावरती हक्क आहे आणि बोनस भाग हे खाजगीरित्या किंवा सार्वजनिकरित्या इतरांना कोणालाही देता येत नाहीत आणि हे बोनस भाग हे कोणासाठी असतात, विद्यमान समहक्क भागधारकांनाच विक्री करावं लागतात. अशा प्रकारचा हा मुद्दा होता विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी विद्यमान समहक्क भागधारकांना जी भागाची विक्री आहे ही तुम्हाला समजली असेल. विद्यार्थी मित्रांनो, बारकाईने वाचत चला, मुख्य मुद्दे लिहून घेत चला, या ठिकाणचे जे काही पॉईंट आहेत तेही नोट करत चला आणि महत्त्वाची बाब अशी आहे, लेटर ऑफ ऑफर. काय, कंपनी लेटर ऑफ ऑफर हे जे आहे की नाही, तर हे कंपनीचा जो मुद्दा आहे, कंपनी लेटर ऑफ ऑफर आहे की नाही, तर हा लेटर ऑफ ऑफर हा जो मुद्दा आहे हा तुम्ही काळजीपूर्वक अभ्यासा. याच्यात अतिशय महत्त्वाचा बाब आहे आणि ही जी ऑफर आहे ही कशी दिली जाते आणि त्यानंतर ती ऑफर पूर्ण करत असताना काय काय तरतुदी असतात, अशा प्रकारे ही खाजगी भागविक्री देखील लक्षात ठेवा. आणि लेटर ऑफ ऑफर म्हणजे काय याचा अर्थ देखील या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल. जे पत्र, असं पत्र की विद्यमान भागधारकांना पाठवलं जातं आणि त्यामध्ये ज्या गोष्टी नमूद केलेल्या असतात त्या म्हणजे खाजगीरित्या भागविक्री करण्याची ऑफर, म्हणजे हक्क भाग विक्रीची ऑफर कशात केली जाते, त्या लेटर ऑफ ऑफरमध्ये केली जाते आणि त्याच्या आधारे हे भाग देऊ करतात कंपन्या विद्यमान समहक्क भागधारकांना. म्हणून हे लेटर ऑफ ऑफर देखील काळजीपूर्वक वाचून घ्या. काळजी घ्या, घरातच राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद. हा मुद्दा म्हणजे हक्क भाग आणि बोनस भाग या ठिकाणी आपण संपवत आहोत आणि हा मुद्दा संपल्यानंतर तुम्ही पुढील व्हिडिओची किंवा पुढच्या या ठिकाणी मुख्य मुद्द्याची वाट पहा. घरातच राहा, सुरक्षित राहा. तोपर्यंत आपण थांबतो आहे. काळजी घ्या. धन्यवाद.